नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज शांतीपण पॅरालिसिस सेंटरमध्ये आहे आणि इथे खूप सारे असे पेशंट आहेत की ज्यांना पॅरालिसिस झाला आहे। त्याच्यामध्ये कोणी यंग आहे, कोणी ओल्ड एज आहे, काही मिडल एज आहे आणि त्यांना आज सगळ्यांशी तुमच्यासोबत मला ओळख करून द्यायची आहे। चला तर मी तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देते। काय म्हणतात आजी? फर्स्ट तर ह्यांचे व्लॉग खूप वेळा पाहिले आहेत आणि त्यांची कंडिशन आत्ता म्हणजे हे पॅरालिसिससाठी नाही आहेत, पण ऑक्सिजन लेवल थोडी कमी असल्यामुळे आपल्या इथे आहे शांतीपणमध्ये आणि विथ ऑक्सिजन आणि विथ बायपॅप असं सध्या त्या स्वतःला मॅनेज करत आहेत आणि शक्यतो O2 लावणं वगैरे स्वतःच सगळ्या गोष्टी करतात आणि खूप ॲक्टिव्ह पर्सनॅलिटी आहे आणि त्याच पद्धतीने थोडं स्मोकिंग हिस्ट्री असल्यामुळे ऑक्सिजन लेवल त्यांची लो होती आणि ह्यांचे व्लॉग मी बऱ्याच वेळा शेअर केले आहेत। तुमचं नाव सांगा काका? मुरलीधर दवे। मुरलीधर दवे आणि राहणार सदाशिवपेठ, अगदी प्रॉपर पुणेकर आहेत ते आणि थोडंसं आता स्मोक रिलेटेड त्यांना थोडं ऑक्सिजन लेवल लंग्स थोडंसं त्यांचं काम कमी करतं, त्याच्यामुळे ऑक्सिजन लेवल सध्या आहे थोडं विदाऊट ऑक्सिजन राहिलं की लगेच पाय पुढे टाकू द्या। हो, ते ऑफिसमध्ये ठेवलंय, घेऊन जा ऑफिसमध्ये। मग एक काढून घ्या आणि बाकी ठेवा। पाय उचला बाबा, उचला पाय। मला काय वाटतं त्यांच्या पायाला ना बेल्टच बांधावा आणि उचलून पाय पुढे ढकलावा, है ना? नाही, तो इलास्टिक मध्ये येतो ना मॅडम, तो नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज खरं तर सगळ्यांशी ओळख करून द्यायची आज, जेवढे इथे ट्रीटमेंटसाठी आलेत आणि सगळेजण इथे आनंदाने राहत आहेत आणि सगळ्यांना मी इथे ट्रीटमेंट इन द सेन्स की फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर थेरपी आणि पंचकर्मा अशा प्रकारचे सगळ्या थेरपी देतो आणि आज सगळ्यांशी ओळख करून द्यायची की जे कित्येक दिवस इथे ट्रीटमेंट घेत आहेत अशा प्रत्येक व्यक्तीसोबत मला ओळख करून द्यायची तुमची। तर ह्या आहेत अश्विनीताई आणि अगदी यंग एजमध्ये त्यांना स्ट्रोक बसला तेव्हापासून त्या इथे आहेत आणि आता सध्या उभं राहत आहेत, चालण्याचा प्रयत्न करत आहेत, पण असं खूप असं नाही कारण त्यांना येऊन 1-1.5 महिना झाला आहे, पण सगळ्यांच्या अथक प्रयत्नांनी यश नक्कीच त्यांना लवकर मिळेल, हो ना? मिळणार आणि प्रयत्न 50% माझे प्रयत्न त्याशिवाय होऊ शकत नाही। कन्सल्ट ट्रीटमेंटसाठी आल्या होत्या, 1.5 महिना झाला आणि आता त्या 50% इम्प्रूव्ह झाल्या आहेत कारण घरी काय होतं, एक्सरसाइज घेणं किंवा करून घेणं असं कोणी नसतं, त्यामुळे घरी हजबंड एकटेच होते आणि त्यांचं करणं थोडंसं अवघड होतं सगळंच। आत्ताही वॉशरूमला वगैरे विशेष जाता येत नाही, पण जेव्हा त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतील तेव्हा त्या प्रयत्न करतीलच। ट्रीटमेंट घेण्यासाठी आल्या आहेत आणि आत्ता त्यांच्यामध्ये 50% इम्प्रूव्हमेंट आहे, अजून 50% पेंडिंग आहे, पण त्या लवकरच लवकर स्वामींच्या कृपेने चालतील, हो की नाही? हो, चालणार। स्वामी आहे पाठीचे, स्वामी बोलतातच ना, खूप सारी लोक आहेत आणि त्यांच्यामध्ये एवढी छान सुधारणा झाली आहे, तर ह्यांच्यामध्ये का नाही होणार? तर असंच मला वाटलं सगळ्यांसोबत ओळख करून द्यावी, प्रत्येकाचं नाव माहिती पाहिजे म्हणूनच। हे काही इकडे भांडणं चालली ते हा ना? तर अश्विनीताईंना एक नाव घ्यायचं होतं, उखाणा घ्यायचा होता, कोणता? लग्नानंतर सासूला म्हणतात आई, नंदेला म्हणतात ताई, भगवानराव माझे विठ्ठल, मी त्यांची रखुमाई। वा वा वा, रुक्माई अशी उभी आहे त्यामुळे तुम्हाला आधी उभं राहायचंय, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील, हो ना? आणि पुढच्या वर्षी नक्कीच उभ्या राहतील अशी मी सगळ्यांकडनं म्हणजे खास अशी अपेक्षा तुमच्याकडनं ठेवते। डान्स करायचा इथं, हो हो। त्यानंतर आवडतीच्या अशा शिंदे आजी छान आहेत, पण थोडंसं लेफ्ट साईडला स्ट्रोक आहे, हाताला स्टिफनेस आहे आणि खूप क्रोनिक आहे त्यांचा पॅरालिसिस। तर बरेच वर्ष झाले पॅरालिसिस होऊन, त्यांना 3 वर्ष वेस्ट गेले घरामध्ये
म्हणजे 3 वर्ष त्यांनी खूप काही एफर्ट्स घेतले नाही, त्यामुळे आज म्हणावी अशी त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट नाही आहे. तर प्रयत्न तर चालूच आहे, पण आता एज रिलेटेड आणि बाकी पण प्रॉब्लेम्स सगळे आहेत त्यांचे. थोडासा कंटाळा करतात किंवा रिस्पॉन्स करत नाही. आता आमच्या इथे जेवढे सगळे मेंबर आहेत शांतीबनचे जे त्यांना थेरपी देतात, तर सगळे प्रयत्न खूप करतात मनापासून, पण ह्यांची इच्छा नसते. तरी पण सगळेजण करतायत, नाही असं नाही. उभं राहायचं आहे की नाही? राहायचं ना, राहणार ना? हां चालायचं ना मला आता. नक्की चालणार आहे मला, लवकर घरी जायचं. लगेच रडू आलं. हा ना. आता इकडे ह्या उभ्या राहायला लागल्यात, चालायला लागल्यात. तुम्ही चालायचे की नाही? आता तुम्ही 3 वर्ष का 3 महिने घरी झोपून होता? किती दिवस? 3 महिने. 3 महिने ना, सॉरी 3 महिने. उभं राहू नाही, इकडे आपण व्हिडिओ काढतोय ना, मग उभं राहून दाखवा की सगळ्यांना की कशा उभ्या राहतायत तुम्ही, मला पण बघायचं आहे. मला एका बाजून कोण धरायला पाहिजे, धरायला पाहिजे. लोणकर इकडे येऊ. सपोर्ट करा तिकडनं. आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून उभं राहतोय आणि लवकर चालण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांना दाखवायचं आहे आजी कशा उभ्या राहत आहेत. ताट ताट कमरेतनं ताट, कमरेतनं ताट आजी, कमरेतनं ताट. पाय खाली टेकवलं का? कोण टेकवणार? हा, अशा प्रकारे लेफ्ट साईडला त्यांना स्ट्रोक बसलाय आणि त्यामुळे लेफ्ट साईड जास्त वर्क करत नाही त्यांची. ताट उभ्या राहणार. आता व्हिडिओमध्ये पण असंच करणार का? सगळेजण बघतायत तुम्हाला. चालणार? बोला. चालणार आहे मी आजी जाऊ दे बाबा. आजी उभी राहिली, कोणी नाही पहिल्या गाण्या म्हणून. आजी असं करतात का हो? नाही नाही नाही, परत व्हिडिओ काढू. नको मी आता चालते. व्हिडिओ जावई बघणार आहे आणि जावई बापूंना सांगा मी पुढच्या वर्षी आषाढी एकादशीच्या आधी चालून दाखवणार असं म्हणा. उभं राहून. ओ इकडे आहे लोणकर, जरा पकडा तिकडे. आणि चांगलं हसा, जरा स्माइल करा. हसून दाखव. आजींमध्ये अशा प्रकारे इम्प्रूव्हमेंट आहे, पण लेफ्ट साईड जास्त काही इम्प्रूव्ह नाही त्यांची. पाय सरळ करा, पाय सरळ करा. ताट ताट ताट, कमरेतनं ताट. स्माइल माय. त्यांना लवकर बसायचं म्हणून लगेच बाय करतात. नाही तसं नाही, मग कसं दुखतं सर पाय पण डोक्याच्या खाली. आता व्हिडिओ चालू आहे, तुम्ही चालणार की नाही? चालणार आहे ना. कधीपर्यंत? मग दाखवा चला चालून. तसे ना याच्यावर चालणार. आम्ही पकडले की कशाला त्याच्यावर. चला थोडंसं प्रयत्न करू आपण. तुमच्यावर वजन आहे माझं म्हणून आम्ही तुमचं वजन पेलायला तयार आहोत. एवढं वाकून चालतात का? अशा प्रकारे 30% आजींमध्ये इम्प्रूव्हमेंट आहे आणि अजून इम्प्रूव्हमेंट लवकर होईल. हो की नाही आजी? हे धर ना, हे कशाला हात धर. घ्या घ्या घ्या, वॉकर पुढे घ्या. संध्याताईचा पायावर नाही बरोबर, म्हणजे संध्याताई काय हात नीट ठेव. पाय 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 पाय. चला चालून दाखवा. तिकडे जावई बापू बघतायत तुमचे, त्यांना चालून दाखवायचंय. मुलगी बघते व्हिडिओ तुमचा. चला पायाला सपोर्ट करा. नाही नाही नाही, ट्विस्ट होईल. चला किती छान चालतायत बघितलं आमच्या आजी. पुढच्या वर्षापर्यंत नाही, पुढच्या 3 महिन्यात अजून एकट्या चालायला लागणार त्या. हो ना आजी? अहो त्या काही प्रयत्नच करत नाही ना, बसून जातात त्या. आता ते व्हिडिओ चालू आहे म्हणून तरी थोडं चालतायत. लोक बघतायत त्यांना, आपले सगळे मित्रमैत्रिणी बघतात तुमचे आणि माझे पण. हो की नाही आजी? त्यांना बोला मी चालणार म्हणून. 3 महिन्याच्या आतमध्ये मी चालून दाखवणार. बोला असा. हो 3 महिने चालून. मग आता हा कोणता महिना चालू आहे? जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर. ऑक्टोबर पर्यंत मी एकटी चालणार.
दसऱ्यापर्यंत ना? दसऱ्याला चालत जाणार घरी ना आजी? रावण मारणार चला चला, छान छान. आजी किती छान चालतायत. सगळेजण आम्हाला छान सपोर्ट करा म्हणजे आजी लवकर चालतील. आणि आजींसाठी सगळे ब्लेसिंग करा. जरा हसा की. उसको पाव पीछे रखा हसा. रडा थोडा. आजींना जसं हसता येतं तसं रडता पण येतं बरं का. थोडंसं रडून पण दाखवा चालेल. नेहमी रडतातच ना सारखं. आता व्हिडिओ चालू आहे म्हणून रडत नाही. जावई बघतायत त्यांचे व्हिडिओ, मुलगी पण बघतीये. आणि काकांनी काय सांगितलं, दसऱ्यापर्यंत चालणार. चला चालणार ना? पाय पसरून दसऱ्याला येताना पाय पसरून. काय ग श्रेयो, श्रीकृष्ण सारखे नाही पाय करायचे आपल्याला, पाय सरळ करायचे. हसायची जागा. हसायला काय मी नाचायला लागले. काय हसावं आमच्या शिंदे आजींचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शिंदे आजींना आणि सबस्क्राईब पण करा. हो ना आजी? बोला की लाईक करा म्हणून. नाही येत बोलता? त्यांना सांगा येताना बोंबील ते आणा. छी कपे, काही नको सांगू. खायचंय कधीपासून त्यामुळे त्यांचं पाय बघा. तुम्हाला बोंबील खायचेत का? पण ते पाप मी नाही करणार, तर मी आणून दिलं असतं. अजून एकादशीला खूप अवकाश आहे. 2 मिनिटं बंद करा की. मग ना इकडे नाही, बरेच दिवस आहे. आजींचा आत्तापासूनच प्लॅन चाललाय, आम्हाला खिचडी पाहिजे आणि आजींना आम्ही सगळेजण खिचडी देणार. अजून काय? साबुदाण्याचे वडे. आजी काय पाहिजे? चालवून बदल बोला ना. आता काय म्हणालात? साबुदाण्याचे वडे चालेल? बसते ना, मग सांगते तुम्हाला काय काय. आता कंटाळलात ते चालायला. पाय दुखायला लागले. पाय पुश करा पुढे. तुम्ही चाललात तर खिचडी, चाललात तर दिवसातनं 10 राऊंड मारायचे. आणि ते आपल्या इथे पॅरालिसिसमध्ये साधारणतः आता 3 महिने होतील आणि ते खूप चांगल्या मोठ्या पोस्टवरती होते. रेल्वे इंजिनची कामं करत होते, रेल्वे मेकॅनिक होते आणि आत्ता रिटायरमेंट आहेत. पण साधारणतः गेले 1.5-2 वर्ष त्यांची कंडिशन अशी झाली की कमरेखाली कोणताच सेन्सेशन नव्हतं आणि कमरेखाली सेन्सेशन नसल्यामुळे म्हणजे खूप टेन्शन होतं त्यांना की आपल्याला बसतासुद्धा येत नाही आहे आणि कंडिशन तशी खूप क्रिटिकलच होती. इथे येण्याआधी नाकात नळी होती, कमरेखाली कोणतंच सेन्सेशन नव्हतं, बसता येत नव्हतं. पण इथे येऊन साधारणतः त्यांना 3 महिने झाले. पण 3 महिन्यात आमच्यासाठी पण सरप्राईज आहे आणि त्यांच्यासाठी पण. आत्ता ते खूप चांगल्या प्रकारे चालायला लागलेत, उभे राहायला लागलेत की आम्हालाही अपेक्षा नव्हती की एवढी लवकर इम्प्रूव्हमेंट होईल. कमरेखाली कोणतंच सेन्सेशन नव्हतं कारण त्यांना स्लिप डिस्क आहे, स्पॉन्डिलोसिस आहे आणि ॲक्सिडेंट पण झाला होता 2 व्हीलरवरती आणि त्याच्यानंतर त्यांना स्ट्रोक बसला, पॅरालिसिसचा. स्ट्रोक बसल्यानंतर कमरेखालचं सेन्सेशन पूर्ण गेलं आणि कमरेचे पण बरेचसे प्रॉब्लेम असल्यामुळे त्यामुळे पण कमरेखाली सेन्सेशन नव्हतं. पण वारंवार इतके ते सेन्सिटिव्ह झाले होते की सारखं रडायला येत होतं की मी आज एवढ्या मोठ्या पोस्टर होतो पण आज माझी अवस्था अशी का. पण आत्ता साधारणतः आत्ताही ते फार इमोशनल झालेत आणि 2 ते 3 महिन्यानंतर आज ते खूप चांगल्या पद्धतीने उभे राहू शकत आहेत, बसू शकत आहेत आणि चालू पण शकत आहेत. फक्त सपोर्ट लागतो त्यांना, नाहीतर खूप छान चालत आहेत. आणि वय तसं भरपूर आहे, 70च्या पुढे आहे, पण त्यांची विल पॉवर इतकी स्ट्रॉंग आहे आणि त्यांची जी विल पॉवर स्ट्रॉंग असल्यामुळे आज ते छान बसू शकत आहेत, उभे राहू शकत आहेत. त्यांची स्वतःची मनाची जिद्द ही खूप महत्त्वाची आहे आणि आज त्यामुळे ते छान चिकाटीने, जिद्दीने आज पुन्हा एकदा उभे राहिले की मलाही अपेक्षित नव्हतं की कमरेखाली सेन्सेशन नाही म्हटल्यावर माहीत नाही किती दिवस लागतील आणि आज ते पुन्हा नव्याने जगायला शिकलेत
आणि खूप छान इम्प्रूव्ह झालेत, हो की नाही दिवार काका? उभे राहता येत आहे ना सध्या? छान वाटतंय का आपल्याला? उभं राहता येत आहे, बसता येत आहे? त्यांना स्पीच पण क्लिअर नव्हतं, बोलता सुद्धा येत नव्हते, शब्दही पडत नव्हते, पण आता 3 महिन्यानंतर मिनिमम त्यांचं बोलणं आम्हाला कळतंय, एवढं तरी ट्रान्सलेट आमच्यात होतं. कम्युनिकेशन त्यामुळे इझी पडतं, नाही तर आधी आम्हाला काहीच ते बोललेलेच कळत नव्हतं. आता जरा शब्द पण म्हणजे कळत आहेत ना, म्हणजे बोलता येत आहे ना बऱ्यापैकी, शब्द बाहेर पडत आहेत, हो की नाही? आणि खूप छानपैकी त्यांच्यात इम्प्रूव्हमेंट झाली. तर हे आहेत दिवार काका. आणि अजून एका नवीन मेंबर, हे आमच्या नवीन मेंबर नाही आहे, जुन्याच आहे, कारण त्यांना येऊन 3 महिने होऊन गेले. 3 महिने झाल्यानंतर आज त्या पुन्हा नव्याने जिद्दीने चालायला लागल्या आहेत. कारण एवढे सगळे मेंबर आहे ना, त्यांच्यामध्ये त्यांची स्वतःची जिद्द आणि चिकाटी ही फार महत्त्वाची आहे. आणि अशीच दिवार काका, त्याच्यानंतर वासंती आजी, ह्यांचं नाव आहे वासंती, आणि आज 3 महिन्यानंतर चालायला लागलेत. त्याच्यानंतर अश्विनी ताई, कारण ह्यांची एक स्वतःची इम्युनिटी पॉवर अशी आहे की मी चालणार आणि मी चालत घरी जाणार. शक्यतो एवढ्या लवकर इम्प्रूव्हमेंट होत नाही, पण ह्यांची स्वतःची विल पॉवर स्ट्रॉंग असल्यामुळे आज त्यांच्यात खूप छान सुधारणा झाली आहे. वासंती ताई सुद्धा बेडरिडन होत्या. दिवार काका रडतायत कारण आपण पुन्हा एकदा नव्याने जगायला सुरुवात केली, त्याच्यामुळे त्यांना 3री वेळ स्ट्रोक यायची. 2री वेळ माझी. आणि तसंच वासंती ताईंना सुद्धा उचलूनच आणलं होतं, टोटली बेडरिडन कंडिशन होती, पण त्यांनी पण भरपूर एफर्ट्स घेतले, प्रयत्न केले की मला चालता आलं पाहिजे, उभं राहता आलं पाहिजे. होती ना जिद्द मनामध्ये, चालायचं आहे मला, उभं राहायचं आहे. आणि आज ते पुन्हा एकदा नव्याने चालायला लागल्या. इथे येऊन त्यांना जवळजवळ 3 ते 4 महिने झाले आणि आता काही दिवसातच त्या चालत घरी जाणार आहे. कारण घरच्यांना एवढीच अपेक्षा असते की आमचा माणूस बाथरूमपर्यंत तरी गेलं पाहिजे. कारण साहजिकच आहे, घरी जर एखादी व्यक्ती बेडरिडन असेल तर त्याचं सगळंच जागेवर करावं लागतं आणि जागेवर करणं इतकं सोपं नाही आहे. तर वासंतीताई पुन्हा एकदा चालायला लागल्या. एकदा चालून दाखवा ना. आल्या होत्या तेव्हा टोटली बेडरिडन होत्या, काहीच सेन्सेशन नव्हतं, पण आज त्यांच्या जिद्दीने, चिकाटीने पुन्हा त्या एकदा जगायला लागल्यात आणि चालायला लागल्यात. सोडू का? मिनिमम वॉशरूमला जाऊ शकतात हीच इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि तेच पाहिजे असतं, बाकी काही नाही. तेच महत्त्वाचं आहे. अजून एक नवीन मेंबर आता आमच्या इथे ॲड झाले आहेत. मी पेशंट कोणालाच म्हणत नाही, कारण पेशंट म्हणले की अजून खचल्यासारखं होतं, त्यामुळे आम्ही कोणालाच पेशंट असं म्हणत नाही.